Then what we are studying the last lecture, we will study the I will share the slide. 1 minute. What we will supposed to do the last lecture? In a last lecture, we will completed the all the introduction of subject pharmacology. Okay, and this this subject this lecture, what we will supposed to do? We will do the starting of our actual syllabus. Slides are visible. Then the first unit from your first pharmacology 3 is the drug which is used on the respiratory system. Amongst that, we will started the first point, that is anti-asthmatics drugs. Okay, what we are studying today, what is the anti-asthmatics drugs? All of you are aware about the asthma. Screen दिसते सगळ्यांना? Yes, madam. Okay. Then we are studying the anti-asthmatics drug. What we are study previously means your pathology, that is what is mean by asthma. म्हणजे जेव्हा आपण पॅथॉलॉजी मध्ये आपण पहिल्यांदा काय शिकलोय, तर अस्थमा म्हणजे काय, हाऊ इट विल गेट अफेक्ट द अवर बॉडी, म्हणजे अस्थमा आपल्या बॉडीला कसा अफेक्ट करतो. व्हॉट इज ऍक्च्युअली सायन्स अँड सिम्पटम्स, म्हणजे अस्थमाचे सायन्स आणि सिम्पटम्स काय असू शकतात. Once we will study all these points, it will easy to decide what is the treatment of that particular disease. म्हणजे एकदा का आपल्याला सगळ्या डिसीजची आयडिया आली, अस्थमामध्ये काय होतं त्या माणसाला, कफिंग होतं, डिफिकल्टी इन द ब्रिदिंग होतं, मग एकदा ह्या गोष्टींची आपल्याला आयडिया आली सायन्स अँड सिम्पटम्सची, की आपल्याला काय इझी जातं, त्याची ट्रीटमेंट इझी जाते. ऑल ऑफ यू क्लिअर? देन it is your all the questions which is asked in the last time in your sessional. म्हणजे जे काही सेशनल असू दे किंवा तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम असू दे, तर हे तुझे एमसीक्यू आहेत, हे तुम्हाला लास्ट टाइम विचारले होते. द मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन विच विल बी मल्टिपल टाइम आस्क्ड फॉर युअर सिलेबस इज assignment question. Write a pathopharmacology of the asthma or bronchial asthma and write a note on COPD. म्हणजे मोस्टली तुम्हाला जेव्हा अँटी अस्थमॅटिक्स हा डिसीज तुम्ही घेता, तर मोस्टली तुमच्या त्याच्यावरती क्वेश्चन कुठले असतात, एकतर फार्माकोलॉजी ऑफ अस्थमा मीन्स सगळे जे ड्रग त्याच्यामध्ये येतात त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन आणि जे जे ड्रग त्याच्या अंडर येतात त्याचं शॉर्ट मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. स्पेसिफिकली ते फोकस्ड ऑन द कॉर्टिकोस्टिरॉइड इन अ ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. म्हणजे अँटी अस्थमॅटिक्स ड्रगचं क्लासिफिकेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि कॉर्टिकोस्टिरॉइड हा पर्टिक्युलरली अस्थमामध्ये कसा युजफुल आहे हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट व्हॉट इज द इम्पॉर्टंट, डिस्क्राईब द स्ट्रॅटेजी फॉर द ड्रग्स युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. म्हणजे कुठल्या वेगळ्या वेगळ्या स्टेप्स वरती आपण अँटी अस्थमॅटिक्स ड्रग्स हे यूज करू शकतो, ही त्याची स्ट्रॅटेजी काय तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि मेजॉरिटी आपल्याला ॲज वी आर स्टडिंग द फार्माकोलॉजी, व्हॉट इज अवर मेजर एम, वी शुड नो अबाउट डेफिनेशन ऑफ द डिसीज, we should know about the classification of the drugs which is used in the treatment of that particular disease, as well as majorly we will aware about the mechanism of action, adverse effect and uses of that particular drug. म्हणजे जेव्हा आपण फार्माकोलॉजी असं म्हणतो त्यावेळी आपल्याला त्या ड्रग किंवा त्या डिसीज बद्दल काय माहित असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या व्हॉट इज मीन बाय दॅट डिसीज त्याची डेफिनेशन माहित असली पाहिजे. सेकंडली वी विल अवेअर अबाउट द ऑल क्लासिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट आपल्याला काय माहित असलं पाहिजे, त्या क्लासेस मधला इम्पॉर्टंट ड्रग माहित असला पाहिजे आणि त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्याचे युजेस आणि त्याचे साईड इफेक्ट हे बेसिक तरी आपल्याला समजलं पाहिजे. क्लिअर? देन we will study it is a which are we are previously known. We will revise all the which are the various chapters which will came under the unit first. आपण गेल्या लेक्चरला कुठले कुठले चॅप्टर युनिट फर्स्ट च्या अंडर येतात हे ऑलरेडी बघितलंय. देन व्हॉट इज अवर इम्पॉर्टंट, व्हाय दॅट चॅप्टर इज केम इन दिस सिलेबस, म्हणजे काय गरज पडली असेल अस्थमा चॅप्टर हा कोलॉजी मध्ये ठेवण्याची. तर रेस्पिरेटरी सिस्टीम इज प्ले द मेजर रोल इन अवर बॉडी. म्हणजे हे आपल्याला माहितीये की आपण काय करतोय, तर जे ब्रिदिंग करतोय आणि ब्रिदिंग थ्रू जे ऑक्सिजन इंटेक करतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतोय, हे कुणाच्या थ्रू करतोय, विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. अँड दॅट प्रोसेस इज बिगिनिंग रिदमिकली.
म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, एका कंट्रोलमध्ये, रिदम मध्ये सुरू आहे. कळतंय सगळ्यांना का असं आहे, आज मी विसरले झोपल्यानंतर श्वास घ्यायला आणि मग थांबलं थोडा वेळ श्वास, की त्यानंतर ते हळूहळू थोड्या वेळाने सुरू झाला, किंवा आता मला वाटते म्हणून मी एकदम फास्ट श्वास घेतेय, आता मला वाटते की नको मला नाही श्वास घ्यायचा म्हणून मी शांत बसले. वेदर इट इज हॅपनिंग? नो, it should be happening rhythmically. Why it is called as a rhythmically? Because it is a occur in a particular rhythm. While we are starting the running, at that time our body will came to know that we will need the more oxygen. म्हणजे जेव्हा आपण पळत असतो त्यावेळी आपल्या बॉडीला काय कळतं की आता ऑक्सिजनची गरज काय आहे, आपल्याला जास्त आहे. देन व्हॉट द बॉडी विल डू, द बॉडी विल स्टार्ट टू टेक द रेस्पिरेशन इन अ मोर अमाउंट अँड हेन्स अवर रेस्पिरेशन रेट इज गेट इन्क्रीज्ड. मग एकदा आपल्याला लक्षात आलं की पळताना आपल्याला काय होतंय, जास्त ऑक्सिजन लागतंय, आणि त्यानंतर आपली बॉडी काय करते, तर जास्त ऑक्सिजन कशी मिळवणार, तर बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ रेस्पिरेशन. देन how important that respiration system is in our body, and once it is means performing all the function normally, then we will able to perform our day to day routine normally. But it is not happen in many people, and that respiration system is perform some of the faulty function and which will be expressed in terms of the disease. म्हणजे जेव्हा कधी आपली बॉडी हे फंक्शन नॉर्मली करत नाही, तिच्यामध्ये काही काही प्रॉब्लेम यायला लागतात. आपण जरी पळलं तरी आपल्याला जो इंटेक केलेला ऑक्सिजन आहे तो सफिशियंट होत नाही आपल्याला त्या केसमध्ये. मग त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, तर इट इज अ डिसीज कंडिशन. प्रत्येक वेळी सगळ्या माणसांना डिसीज असतो का रेस्पिरेशनचा? नो, बिकॉज अवर बॉडी इज परफॉर्मिंग अवर बॉडी फंक्शन ऑल द नॉर्मली. ओके, देन what is the anti-asthmatics drug which will start our first unit amongst that first beat, that is the anti-asthmatics drugs. In that, what is the asthma? Asthma, it is a common chronic disease. अस्थमा आपण काय म्हणतो, तर हा कॉमन आहे, म्हणजे फार काही अगदी सिव्हिअर नाहीये त्याच्यामध्ये. इट इज अ कॉमन क्रोनिक. व्हाय इट इज कॉल्ड एज अ क्रोनिक? बिकॉज वन्स एनी पर्सन इज सफर्ड फ्रॉम द अस्थमा, इट विल कंटिन्यू थ्रू आउट हिज लाईफ. म्हणजे एखाद्या पर्सनला जर अस्थमा झाला तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टॉप दॅट प्रोसेस. मोस्टली त्या पर्सनला काय होतं, तर ते कॅरी करावं लागतं. देन हाऊ इट इज गेट कॅरेक्टराइज्ड, म्हणजे एखाद्या पर्सनला अस्थमा झालाय हे आपण कधी म्हणतो, बाय हायपर रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द ट्रॅकियल ब्रोंकियल स्मूथ मसल टू व्हरायटी ऑफ द स्टिम्युलाय. म्हणजे एखाद्या माणसाचा प्रत्येक स्टिम्युलायला रिस्पॉन्स करण्याचे प्रोसेस वाढली. हायपर रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे एखाद्या स्टिम्युलायला हायपर रिस्पॉन्स करायची एखाद्या बॉडीची प्रोसेस वाढली की त्याला आपण काय म्हणतो, अस्थमा. व्हॉट इज अ एक्झाम्पल? आपण रस्त्याने चालत असतो, भरपूर वेळा आजूबाजूला धूळ उडते, आपल्याला काय होतं, एक दोन स्नीजिंग होतं अँड वी विल केम टू नॉर्मल, वी विल रिकवर आवर बॉडी. बट इट इज नॉट हॅपन विथ मेनी पीपल. दे गेट द सफर फ्रॉम द सफोकेशन. म्हणजे आपण नॉर्मल बसलेलो असतो, आपल्याला त्याचा त्रास होत नसतो, बट सम पीपल आर शोईंग द साइन ऑफ सफोकेशन, म्हणजे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. देन दे विल केम टुवर्ड द एनी ओपन स्पेस अँड दॅट इज शोईंग द सिम्पटम्स ऑफ अस्थमा. म्हणजे सगळे 10 लोक जेव्हा नॉर्मल असतात त्यावेळी एका पर्सनला जे सोफोकेशन होत असतं, दॅट इज नथिंग बट द हायपर रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द ब्रॉन्कियल स्मूथ मसल. सगळ्यांना नाही त्रास होत, त्यालाच का होतो, बिकॉज दॅट लंग्स और स्मूथ मसल इज शोईंग द हायपर रिस्पॉन्सिव्हनेस, जास्त रिस्पॉन्ड करतात परिस्थितीला, अँड दॅट इज कॉल्ड एज अ अस्थमा. देन that hyper responsiveness will result into the narrowing of the air tubes and increase the secretion of the mucosal edema and causes the mucosal plugging. मग काय होतं, हायपर रिस्पॉन्सिव्हनेस वाढला त्या पर्सनचा की त्यानंतर काय होतं, त्याचा जो एअर ट्यूब असतो तो नॅरो होतो. बॉडी एअर ट्यूब नॅरो का करते, तर बॉडीला काय वाटतंय, जे बाहेर काय घडतंय, जे काही धूळ आहे ती आतमध्ये येते आपल्या बॉडीमध्ये आणि म्हणून आपल्याला त्रास होतोय. म्हणून बॉडी काय करते, तर जे आपला रेस्पिरेशनचा ट्रॅक आहे तिथनं ते भरपूर धूळ येत असते, तर तो रेस्पिरेटरी ट्रॅक काय करते, नारो करते, म्हणजे कमी करते त्याचा डायमीटर. बॉडीचं इंटेन्शन काय असतं कमी करण्यामागं, तर कमी धूळ आतमध्ये यावी. बट त्याचा अल्टिमेट साईड इफेक्ट पण काय होतो, धूळ कमी येण्याबरोबर ऑक्सिजन पण कमी येतो बॉडीमध्ये. ऑल ऑफ यू क्लिअर? सायमल्टेनियसली व्हॉट इज हॅपन, बॉडी विल शो टू इन्क्रीज द सिक्रिशन. बॉडी काय करते, सिक्रिशन वाढवते. का सिक्रिशन वाढवती, तर बॉडीला काय करायचं असतं, सिक्रिशन वाढवल्यानं जी धूळ आहे ती त्याच पार्टमध्ये चिटकून राहावी अशी तिचं एम असतं. हेन्स इट विल इन्क्रीज, शोईंग द इन्क्रीज द सिक्रिशन, बट दॅट इन्क्रीज द सिक्रिशन इज अल्टिमेटली अफेक्टिंग द रेस्पिरेशन अँड which will be causes the mucosal plugging.
म्हणजे जे वाढलेलं सिक्रेशन काय होतं तर चोक करतो आपलं जर रेस्पिरेशन पॅसेज असतो तो. अँड देन अल्टिमेटली व्हॉट इज हॅपनिंग डिफिकल्टी इन द ब्रिदिंग. मग हे सगळं घडल्याचे आपल्याला सिम्पटम्स त्या माणसावर काय दिसतात. इट विल बी प्रोड्युसेड द डिसॅप्निया, म्हणजे दॅट पर्सन इज शोईंग द डिफिकल्टी इन द ब्रिदिंग. ऑल्सो स्विझिंग. स्विझिंग इज नथिंग बट द जी घरघर होती श्वास घेताना आवाज येतोय घरघर टाईपचा, दॅट इज नथिंग बट द स्विझिंग. और समटाइम्स इट इज अ स्नीझिंग, म्हणजे ते पर्सन काय करतं तर शिंकल्यासारखं करतं. अँड ऑल्सो कफिंग. कफिंग का करतं टू एक्सपेल दॅट कफ आउटसाइड द बॉडी. जे इन्क्रीज सिक्रिशन झालंय किंवा जे म्युकस प्लगिंग आहे ते पर्सन काय करतं बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. आणि दॅट इज कॉल्ड एज अ कफिंग. म्हणजे हे सगळे सायन्स आपल्याला कुणाला बघायला मिळतात तर त्या पर्सन मध्ये बघायला मिळतात. अँड दॅट होल प्रोसेस इज कॉल्ड एज अ अस्थमॅटिक सिच्युएशन. आता मला तर असं वाटत नाही की तुमच्या क्लासमध्ये कोणी असं असेल की ज्यांनी कुठलाच अस्थमॅटिक पर्सन बघितलेला नाही. So that all that showing sign is categorized under the asthma. All of you clear? Then asthma is characterized by how the asthma is get characterized of inflammation of the airway, bronchial hyperreactivity and the reversible airway obstruction. मग अस्थमा झालेला पर्सन आयुष्यभर तेच साईन दाखवतो का? नो. वन्स वी टर्मिनेट द स्टिम्युलाय, म्हणजे त्याला धुळीची अलर्जी आहे ना, जर त्या पर्सनला आपण धुळीपासून लांब नेलं देन दॅट सिम्पटम्स आर गेट रिलीव्ड. म्हणजे ते मग परत जे सिम्पटम्स दिसायला चालू होतात ते काय होतात परत नॉर्मल होतात. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑल ऑफ यू क्लिअर? एकदा तुम्हाला अस्थमा क्लिअर झाला की तुम्हाला काय होणार आहे तर त्याची ट्रीटमेंट समजणार आहे. क्लिअर ऑल ऑफ यू? देन मॅडम, हा समवन वेटिंग इन मीटिंग. it is your last time all of you that I will admit you. Next time onwards no one will share their problem. त्यांना time already we are wait for the 10 minutes and afterwards I will not allow. Okay, then how will approach the treatment for that particular asthma. मग आपल्याला जर समजा ट्रीटमेंट द्यायची आहे त्या पर्सनला तर आपण कशी ट्रीटमेंट देणार? वी विल प्रिव्हेंट द AGAB रिएक्शन. आपण काय करणार आहे जर जी अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन होतीये ती अँटीजन बॉडी रिएक्शन प्रिव्हेंट करणार आहे. क्लिअर? म्हणजे काय होणार आहे तर जे पुढचे एअरवे ऑब्स्ट्रक्शन होतंय किंवा त्याच्या पुढे जे जे काही घडतंय तर ते काय होणार आहे होणार नाहीये. व्हॉट विल द नेक्स्ट अप्रोच? न्यूट्रलाइज द अँटीजन ई और जी IgE बॉडी आहे आपली जी बॉडीमध्ये रिएक्ट होती IgE बॉडी विच विल शो द हायपर सेन्सिटिव्हिटी. वी विल न्यूट्रलाइज दॅट IgE बॉडी. म्हणजे जी IgE बॉडी आहे त्यालाच आपण काय करणार आहे तर न्यूट्रलाइज करून टाकणार आहे. त्याचा इफेक्ट काय होणार आहे तर जी पुढची प्रोसेस होणार आहे हायपर सेन्सिटिव्हिटीची ती होणार नाहीये. अँड विच आर द ड्रग युज फॉर दॅट? wait for 1 minute. Okay, next time onwards no one will disturb me in during the lecture. मी ऑलरेडी 10 मिनिट्स तुमचा वेट केला होता. 10 मिनिट्सच्या पुढे जर तुम्ही लेट जॉईन होताय तर आय विल नॉट एंटरटेन यू. लेक्चरची लिंक अजिबात तोडायची नाही इथून पुढे. आपल्याला केअर आहे ना लेक्चरची तर आधीच लॉग इन करून ठेवायचं लेक्चरला. ऑलरेडी वी आर वेस्टेड अवर 10 मिनिट्स अँड इन बिटवीन दॅट जर तुम्ही कंटिन्यू लॉग इन होताय लॉग आउट होताय तर ते तुमच्या क्लासमेटलाच अफेक्ट करताय. मला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यांची लिंक तुटतीये कंटिन्यू. मी इकडनं इकडे शेअरिंग वर येणार त्यानंतर मग मी तुम्हाला परत ऍडमिट करणार. मग माझं बोलण्याचं जे लिंक असतं ते तुटून जातं त्याच्या केसमध्ये आणि मला काय सांगायचं त्यांना ते विसरून जातं. समटाइम्स इट विल हॅपन दॅट द बीट्स गेट स्किप. बीट्स पण स्किप होतात त्या केसमध्ये. सो अवॉइड दॅट कंडिशन. मला माहितीये प्रत्येकांना प्रॉब्लेम असतात काहीतरी. तुम्हाला लॉग इन व्हायला प्रॉब्लेम येतो, रेंजचा इश्यू असतो. पण हे केस फक्त 1-2 जणांच्या बाबतीत ठीक आहे. जर तुमच्या क्लासमधले 12 लोक जर लेट जॉईन होत आहेत आणि लेट इन द सेन्स ऑलरेडी 10 मिनिटं आपण थांबलेलो त्यांच्यासाठी त्यानंतर पण तुम्ही जर समजा अर्धा तासाने लॉग इन होत आहे तर असं पण निम्म्यात नाही येऊन तुम्हाला काहीच समजणार नाही. क्लिअर? एखाद दुसऱ्यांना मी समजून घेऊ शकते की त्यांचा आजचा प्रॉब्लेम आहे म्हणून. समजतंय सगळ्यांना? 1 दिवस 2 दिवस तुमचं ठीक आहे की आणि तर रोजच एक प्रॉब्लेम नसला पाहिजे सगळ्यांचा.
एव्हरीवन क्लिअर? सो नेक्स्ट टाइम पासून असं चालणार नाही आणि मी ऍडमिट पण नाही करणार तुम्हाला. ओके, देन व्हॉट आर द अप्रोचेस प्रिव्हेंट द रिलीज ऑफ मेडिएटर. सेकंड आपण काय करू शकतो, तर जे मेडिएटर रिलीज होतोय की ज्याच्यामुळं अस्थमाच्या पुढच्या स्टेप्स घडतायत, त्या मेडिएटरचा रिलीज आपण काय करतोय, प्रिव्हेंट करतोय. विच ड्रग वी आर गिव्हिंग? दॅट मास्ट सेल स्टॅबिलायझर. देन व्हॉट इज द नेक्स्ट, वी विल अँटागोनाइज द रिलीज द मेडिएटर. आता ऑलरेडी मेडिएटर रिलीज झालाय, आपण त्याच्या पुढे काय करू शकतो, तर तो रिलीज झालेला मेडिएटर आहे त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होण्याच्या आधीच त्याचे रिसेप्टर ब्लॉक करून टाकू शकतो. देन विच इज द ड्रग? दॅट इज अ ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट, अँटीहिस्टॅमिनिस्ट अँड प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर अँटागोनिस्ट. कळतंय सगळ्यांना? आपण अस्थमाची ट्रीटमेंट कुठल्या कुठल्या टाईपनं करतो? अस्थमाची ट्रीटमेंट आपण कुठल्या कुठल्या टाईपनी करतो? फर्स्ट वी विल डू प्रिव्हेन्शन ऑफ अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. आपण अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन ही होऊ देत नाही. इट इज अ फर्स्ट स्टेप. नेक्स्ट वी विल न्यूट्रलाइज द आयजीई अँटीबॉडी. म्हणजे जर अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन झाली तर त्याच्यानंतरच्या स्टेप्स मध्ये जी आयजीई बॉडी रिलीज होती त्या आयजीई बॉडीला आपण काय करतो, तर न्यूट्रलाइज करतो. व्हॉट इज द नेक्स्ट? वी विल सप्रेस द इन्फ्लमेशन अँड द ब्रॉन्कियल हायपर सेन्सिटिव्हिटी और हायपर ऍक्टिव्हिटी. जी आपली बॉडी रिस्पॉन्ड करते हायपर ऍक्टिव्ह होऊन, तर ती प्रोसेस आपण काय करतो, तर सप्रेस करतो बाय गिव्हिंग द कॉर्टिकोस्टेरॉइड. व्हॉट इज द नेक्स्ट? वी विल प्रिव्हेंट द रिलीज ऑफ मेडिएटर. म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एखादा धुळीचा पार्टिकल जातो किंवा एखादी एक्सटर्नल स्टिम्युलाय जातो, तर तो स्टिम्युलाय गेल्यानंतर आपली बॉडी जे मेडिएटर रिलीज करते, दॅट मेडिएटर आर गेट प्रिव्हेंटेड. मग मेडिएटरच रिलीज नाही झाले तर आपली जी काही पुढची सायकल आहे तर ती सायकल कंटिन्यू होणार नाही. देन इफ मेडिएटर गेट रिलीज्ड, मग जर मेडिएटर रिलीज झाले, देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? वी विल प्रिव्हेंट और वी विल ब्लॉक द रिसेप्टर ऑफ दॅट मेडिएटर. आता रिलीज झालाच आहे मेडिएटर, ऑलरेडी बॉडीमध्ये फिरतोय तो मेडिएटर. मग आपण पुढची स्टेप्स काय करू शकतो, तर त्याचा जो रिसेप्टर आहे त्या रिसेप्टरला ब्लॉक करून टाकू शकतो. मग जो रिलीज झालेला मेडिएटर रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार नाही आणि रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर तो मेडिएटर ते ऍक्शन दाखवणार नाही. क्लिअर? देन व्हॉट इज द नेक्स्ट? वी विल ब्लॉकेट द कॉन्ट्रॅक्टर न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे जे कन्स्ट्रिक्ट, जो एअर पॅसेज कन्स्ट्रिक्ट करणारे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत त्या न्यूरोट्रान्समीटरलाच आपण काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. जर ते न्यूरोट्रान्समीटर ब्लॉक केले तर जो पॅसेज आपला एअर पॅसेज जो नॅरो होणार आहे तो होणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पर्सनला काय होणार आहे, सफिशियंट ऑक्सिजन मिळणार आहे. ऑल्सो वी विल मिमिक द डायलेटर न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे जे असे न्यूरोट्रान्समीटर आहेत जे रेस्पिरेटरी पॅसेज डायलेट करतात, तर असे न्यूरोट्रान्समीटर आपण काय करणार आहेत, तर त्या पर्सनला देणार आहेत. और वी विल डायरेक्टली ऍक्टिंग ब्रॉन्कोडायलेटर. मग नाही तर आपण काय करणार आहे, डायरेक्टली जे ब्रॉन्काय डायलेट करणार आहेत असेच ड्रग देऊन टाकणार आहे. समजतंय? म्हणजे न्यूरोट्रान्समीटर आधी रिलीज होणार, मग तो न्यूरोट्रान्समीटर जाऊन ब्रॉन्कायवर ऍक्ट होऊन ब्रॉन्काय डायलेट करणार. इट्स अ फर्स्ट स्टेप, 7th क्लास. आणि 8th वाले ड्रग काय करतात, तर डायरेक्टच ब्रॉन्काय डायलेट करून टाकतात आणि त्यामुळे त्या पर्सनला जर रेस्पिरेशन घेतोय आणि सोडतोय ते काय होणार आहे, इझी होते. ऑल ऑफ यू क्लिअर? आपण कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या वेनं अँटी अस्थमॅटिक ट्रीटमेंट देऊ शकतो हे सगळ्यांना समजलंय. देन विच इज अ क्लासिफिकेशन. आता मगाशी आपण काय बघितलंय, एक टेंटेटिव्ह आयडिया बघितली की कसं कसं आपण एखाद्या अस्थमॅटिक पर्सनला ट्रीटमेंट देऊ शकतो. देन विच आर द व्हेरियस ड्रग्स विच आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. The anti-asthmatic drugs are majorly classified into the 5 category, which is the first category, that is a bronchodilator, means agent which will be causes the dilatation of the bronchi. म्हणजे जो रेस्पिरेशनचा ट्रॅक आपला नॅरो झालाय अस्थमामुळे, तर तो रेस्पिरेशन ट्रॅक काय करायचा आहे, डायलेट करायचा आहे. विच आर द एजंट? फर्स्ट क्लास इट इज अ ब्रॉन्कोडायलेटर. अमंग्स दॅट सब क्लास बीटा-2 sympathomimetics. Beta-2 sympathomimetics, example salbutamol and terbutaline. Next, methyl xanthine derivative, that is a theophylline and the doxyphylline. Third subclass is an anticholinergic drug, that is a ipratropium bromide. These all agents are acting as a bronchodilator. Next class, it is a leukotriene antagonist. Leukotriene antagonist, which will be categorized under the agent which will be block the hypersensitivity mediator.
जे मेडिएटर रिस्पॉन्स करतायत हायपर सेन्सिटिव्हिटीला त्या मेडिएटरला आपण ब्लॉक करतोय and that class is called as a leukotriene antagonist. Example is Montelukast and the Zafirlukast. Third, it is a mast cell stabilizer. Example is sodium chromogylate and ketotifen. Fourth class, that is a corticosteroid that will be suppress the inflammatory response. म्हणजे जे रेस्पिरेटरी ट्रॅकचं इन्फ्लमेशन होतंय आणि इन्फ्लमेशन झाल्यामुळे जो पॅसेज नॅरो होतोय त्या प्रोसेसला इनहिबिट करण्यासाठी आपण काय देतो तर कॉर्टिकोस्टेरॉइड. Corticosteroid is again classified into the systemic corticosteroid and the inhalation corticosteroid. Systemic corticosteroid म्हणजे काय किंवा आपण जे टॅबलेट वगैरेच्या फॉर्म मध्ये ओरली घेऊ शकतो आणि इनहलेशन कॉर्टिकोस्टेरॉइड इट इज टेकन बाय द रूट ऑफ नेझल कॅव्हिटी म्हणजे जे आपण श्वासासोबत जे आत घेतो दॅट इज अ नेझल रूट. देन सिस्टमिक एजंट आर द हायड्रोकॉर्टिसोन अँड द प्रेडनिसोलोन. इनहलेशन रूट इट इज द बेक्लोमिथासोन अँड द ब्रुडिसोलोन. देन anti-IgE antibody, that is the omebizumab. It are the agent which will be inhibit the anti-IgE antibody. Clear? It is a classification and it is one of the important classification mostly asked for your exam. Then we will see the one by one. First agent, that is a sympathomimetics agent. Sympathomimetics agent, the word itself says that sympathomimetics means which will be mimic the sympathetic system. सिम्पॅथेटिक सिस्टीमचा न्यूरोट्रान्समीटर कुठला आहे ऍड्रिनालिन. Adrenergic drug which will be causes the bronchodilation. How it will be causes the bronchodilation? By the acting on the beta 2 receptor. Once that agent म्हणजे त्याच्या अंडर येणारे सगळे ड्रग काय करतात it will be act on the beta 2 receptor and causes the stimulation of the beta 2 receptor. Once the beta 2 receptor gets stimulated, it will increases the cyclic AMP formation in the bronchi smooth muscle and that will be resulting into the relaxation of the bronchi. समजते सगळ्यांना स्टेप्स काय होत आहेत. पहिली सगळ्या स्टेप्स जे सिम्पॅथोमायमेटिक्स एजंट आहेत कुठले कुठले सॉल्ब्युटामॉल टर्ब्युटालिन दॅट एजंट विल ऍक्ट ऑन द बीटा 2 रिसेप्टर. कुठल्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात बीटा 2 रिसेप्टर. व्हॉट विल बी हॅपनिंग once it will act on the beta 2 receptor it will be causes the stimulation of beta 2 receptor. Once it will stimulate the beta 2 receptor increase the cyclic AMP level and increase the cyclic AMP level causes the relaxation of the cell and that is called as a bronchi relaxation. Increase the cyclic AMP level in a mast cell and the other inflammatory cell decreases the mediator release. एक तर bronchi रिलॅक्स होत आहे. दुसरा इफेक्ट काय होतो सायक्लिक AMP लेवल वाढल्यामुळं जे अदर इन्फ्लेमेटरी मेडिएटर आहेत कुठले कुठले फॉर एक्झाम्पल हिस्टामाइन. फॉर एक्झाम्पल histamine, that histamine is get decreased, releases decrease होतो मेडिएटरचा. नेक्स्ट बीटा 2 receptor on the inflammatory cell are more prone to desensitization and it will be beneficial action on the beta 2 agonist. मग बीटा 2 receptor काय करतं तर सेन्सिटिव्हिटी डिक्रीज करतं आणि त्यामुळे काय होतं जे पुढे पुढे त्या पर्सनला परत परत जी अलर्जी होणार आहे ती अलर्जी काय होती प्रोसेस कमी होते. क्लिअर एव्हरीवन. The fast acting bronchodilator when inhaled adrenaline and the isoprenaline it is the most effective bronchodilator. Beta 2 agonist mimetics cardiac side effect. But जे काही फास्ट ऍक्टिंग ब्रॉन्कोडायलेटर जेव्हा आपण इनहेल करतो तर ते ब्रॉन्कोडायलेटेशन चांगलं करतात बट इट विल बी प्रोसेस द समवॉट कार्डियाक साइड इफेक्ट म्हणजे हार्ट वरती त्याचे थोडेसे साइड इफेक्ट होतात. So as such the adrenaline and isoprenaline is not used. डायरेक्ट adrenaline isoprenaline आपण यूज करत नाही. का नाही करत तर जर ते डायरेक्ट इनहेल केले तर ब्रॉन्काडायलेटेशन करतात पण त्याच्याबरोबर त्याचे कार्डियक साइड इफेक्ट पण दिसतात. सो we were uses there are sub units that is a salbutamol and the terbutaline. बट डायरेक्ट adrenaline isoprenaline आपण यूज करत नाही. मग आपण काय करतो तर त्याचे काही सब ड्रग्ज आहेत किंवा त्याच्या सेम कॅटेगरी मधले एजंट आहेत सॉल्ब्युटामॉल टर्ब्युटालिन तसे एजंट आपण यूज करतो. ऑल ऑफ यू क्लिअर. समजते सगळ्यांना सिम्पॅथोमायमेटिक्स कसे ऍक्ट करतात सिम्पॅथोमायमेटिक्स मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे आणि सिम्पॅथोमायमेटिक्स एजंट दॅट इज ऍड्रिनालिन आणि आयसोप्रिनालिन हे आपण डायरेक्ट यूज का करत नाही. एव्हरीवन क्लिअर. देन देर आर व्हेरियस these are the various drugs that is a salbutamol terbutaline bambuterol salmeterol. These are the drugs which are used as a sympathomimetics agent. मग त्याचं ट्रीटमेंट वगैरे इथं लिहिलंय तुम्हाला चार्ट मध्ये.
Everyone clear? Then our next class, that is a methyl xanthine derivative. Methyl xanthine derivative, what they will do? Example is theophylline. मिथाइल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्झाम्पल काय येतंय? थिओफायलिन येते. व्हॉट इज अ थिओफायलिन? Theophylline is extensively used in treatment of asthma, mostly in the congestive obstructive pulmonary disorder. म्हणजे जे COPD डिसीज आहे तर त्या ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज मध्ये थिओफायलिन हे मेजरली यूज होतो ऍज कम्पेअर टू अस्थमा. थिओफायलिन इज अ कन्झ्युम्ड ऍज अ बिव्हरेजेस. Other xanthine alkaloids are the caffeine, theophylline and the theobromine. मग थिओफायलिन हे कशातनं मोस्टली आपण घेतो तर व्हेरियस ब्रिव्हरेजेस मधनं, म्हणजे जे काही कॉफी म्हणतो आपण किंवा जे कोको कोला वगैरे ब्रिव्हरेजेस आहेत तर त्याच्यामध्ये मोस्टली मिथाइल झॅन्थिन हे ऑब्झर्व होतं. ओके, ऑल हॅव क्वांटिटीली सेम ऍक्शन बट क्वांटिटेटिव्हली अँड फार्माकोकायनेटिक्स इज डिफरंट. म्हणजे काही कॅफिन आहे, थिओफायलिन आहे, थिओब्रोमिन आहे, हे सगळे जे त्याचे सब कॅटेगराइज्ड ड्रग आहेत तर ते ड्रग हे मेजरली सेम ऍक्शन दाखवतात, बट डिफरन्स कुठे येतो तर त्याच्या क्वांटिटीत येतो. फॉर एक्झाम्पल, कॅफिन जर आपल्याला एकदम 2 mg मध्ये लागत असेल तर थिओफायलिन हे त्याच्यापेक्षा आणखीन कमी लागतं. एव्हरीवन क्लिअर? क्वांटिटी त्याची वेगळी आहे, जरी ऍक्शन काय आहे सेमच आहे त्याची, पण क्वांटिटी काय यूज करण्याची ही डिफरंट आहे. देन व्हॉट इज द फार्माकोलॉजिकल ऍक्शन? व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? फर्स्ट, डिस्टिंक्ट सेल्युलर मेकॅनिझम इज डिफाइन्ड ऍज, म्हणजे एक पर्टिक्युलर सेलवर ऍक्शन कशी बघायला मिळते आपल्याला? रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम द सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्पेशली फ्रॉम द स्केलेटल अँड द कार्डियक मसल. जर एखाद्या पर्सननी मिथाइल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्या पर्सन मध्ये काय होतं तर जे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, कुठलं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलर? स्केलेटल आणि कार्डियक मसल मधलं, तर त्याच्यामधून कॅल्शियम रिलीज होतं. सगळ्यांना मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कडे लक्ष द्या सगळेजण. इट इज व्हेरी समवॉट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सगळ्यात पहिल्यांदा जर एखाद्या पर्सननं मिथाइल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह इंटेक घेतला तर काय होतं त्याचा इफेक्ट? तर स्केलेटल आणि कार्डियक स्मूथ मसल मधलं जे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्यातनं कॅल्शियम रिलीज होतं. इट इज अ फर्स्ट स्टेप. एव्हरीवन क्लिअर? नेक्स्ट, इनहिबिशन ऑफ द फॉस्फोडायस्ट्रेस which degrade the cyclic nucleotide enzyme increases in the cyclic AMP and the cyclic GMP level. मग दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं तर जे फॉस्फोडायस्ट्रेस आहे ते एन्झाईम काय होतं तर इनहिबिट होतं आणि त्याचा अल्टिमेटली इफेक्ट काय होतो? सायक्लिक AMP लेवल अँड सायक्लिक GMP लेवल गेट इन्क्रीज्ड. मग ह्या वरच्या 2 स्टेप्स झाल्या. पहिली स्टेप कुठली? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम रिलीज होणं, त्याचा इफेक्ट अल्टिमेटली काय होणं तर फॉस्फोडायस्ट्रेसला इनहिबिट होतं. त्या दोन्हीचा इफेक्ट मिळून काय होतं तर बॉडीमध्ये ब्रॉन्कोडायलेटेशन होतं, कार्डियक स्टिम्युलेशन अँड द व्हॅसोडायलेटेशन. जेव्हा बॉडीमध्ये कॅल्शियम रिलीज वाढतो त्या केसमध्ये ब्रॉन्कोडायलेटेशन होतं अँड द कार्डियक स्मूथ मसल स्टिम्युलेशन होतं. व्हॉट इज द थर्ड ऍक्शन? ब्लॉकेड ऑफ द ॲडिनोसिन रिसेप्टर. मग जर एखाद्या पर्सननी मिथाइल झॅन्थिन घेतलं तर थर्ड स्टेप्स काय होऊ शकते तर ॲडिनोसिन रिसेप्टर इज गेट ब्लॉक्ड. वन्स द ॲडिनोसिन रिसेप्टर गेट ब्लॉक्ड इट विल बी कॉजेस द रिलॅक्सेशन ऑफ द स्मूथ मसल स्पेशली इन अ ब्रॉन्काय रिजन. मग ब्लॉकेड ऑफ द ॲडिनोसिन रिसेप्टर इज कॉजेस द रिलॅक्सेशन ऑफ द ब्रॉन्कियल स्मूथ मसल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द सेरेब्रल ब्लड व्हेसल. ओके, सेरेब्रा मधल्या ज्या ब्लड व्हेसल आहेत त्याचं कन्स्ट्रिक्शन होतं अँड विच विल बी स्टिम्युलेट द कार्डियक पेसमेकर अँड द गॅस्ट्रिक सिक्रिशन. जे काही सेरेब्रामध्ये म्हणजे जे सेरेब्रल ब्लड व्हेसल जे आहेत त्या कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळं कार्डियक पेसमेकर सेल हे स्टिम्युलेट होतात ऍज वेल ऍज गॅस्ट्रिक सिक्रिशन पण इन्क्रीज होतं. एव्हरीवन क्लिअर? एव्हरीवन क्लिअर? Yes, madam. इट इज अ समवॉट डिफिकल्ट, म्हणजे हे तुम्हाला ऐकायला खूप गुंतागुंतीचं वाटत असेल, बट these स्टेप्स आर हॅपनिंग आफ्टर द इंटेक ऑफ द मिथाइल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह. समजतंय सगळ्यांना? जेव्हा आपण एखादी कॉफी पितो पण कॉफी पिल्यानंतर हे सगळे ऍक्शन आपल्याला का बघायला मिळत नाही? वाय? बिकॉज वी आर टेकन द कॅफिन इन व्हेरी मायन्यूट क्वांटिटी. एव्हरीवन क्लिअर? वन्स वी विल इन्क्रीज द डोस. आपण जे म्हणतो की कॉफी पिली की काय वाटतं आपल्याला? फ्रेश झाल्यासारखं वाटतं. चहा पिला की आपल्याला काय वाटतं? फ्रेश झाल्यासारखं वाटतं. व्हाय इट इज सो? बिकॉज इट विल स्टिम्युलेट द रेस्पिरेटरी रेट. Once our respiration rate gets stimulated, more oxygen is entering inside our body and that will be produces the
fresh or refreshment of our body. Everyone clear? Methylxanthine derivative. Then next, what is the effect on the CNS? आता मगाशी बघितलेला इफेक्ट कसा होता मिथाइलझॅन्थिन डेरिव्हेटिव्हचा ऑन रेस्पिरेटरी सिस्टम. Then what is the effect on the methylxanthine derivative on the CNS? That is caffeine and the theophylline are the CNS stimulants. Okay, as we are know that कॉफी आणि चहा पिल्यानंतर आपल्याला काय होतं तर फ्रेश वाटतं. Means nothing but these derivative are the CNS stimulant derivative. Then what is the dose of that particular drug? Is 150 to 250 mg, which will be produces the sensation of well-being. म्हणजे आपण झोपेतनं उठलोय फॉर एक्झाम्पल आणि आपण 150 mg आणि 250 mg जर कॅफिन घेतलं तर आपल्याला काय वाटतं जरा बरं वाटतं. सेन्सेशन ऑफ वेलबिंग इन्क्रीजेस द अलर्टनेस. आपला अलर्टनेस जो असतो तो काय होतो वाढतो. बीट्स द बोर्ड्रोम. ओके, म्हणजे जे आपल्याला असं कंटाळल्यासारखं किंवा असं वैतागल्यासारखं होत असतं ते कमी होतं. देन अलॉय द फटिग, म्हणजे आपल्याला जो असं फटिग आलेला असतो की आता नाही काही काम करायचं, रेस्टलेसनेस आलाय आपल्याला, तर ते कंडिशन काय होती क्युअर होतं. ऑल्सो इट विल बी बिकम द थिंकिंग मोर क्लिअर. म्हणजे जे आपण बघतो की बरेच सारे लोक काय करतात चहा आणि कॉफी पिऊन एक इमॅजिनरी सिच्युएशन क्रिएट करतात किंवा काही लोक असे म्हणतात की नाही मला चहा पिल्याशिवाय काही सुचतच नाही. दॅट इज नथिंग बट इट विल बिकम अ क्लिअरर थिंकिंग. म्हणजे जे आपली जी एखादी विचार करण्याची जी शार्पनिंगची प्रोसेस आहे तर ती विचार करण्याची शार्पनिंगची प्रोसेस कोण करतं तर कॅफिन अँड थिओफायलिन. अँड टेंड्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे काय होतं एखाद्या पर्सनचा परफॉर्मन्स काय होतो इन्क्रीज होतो. इट इज अ इफेक्ट ऑफ कॅफिन अँड थिओफायलिन ऑन अ CNS. एव्हरीवन क्लिअर? देन व्हॉट इज द इफेक्ट ऑन द CVS? आता हा CNS वरचा इफेक्ट झाला. आता ब्लड व्हेसलवर काय इफेक्ट होतो? मिथाइलझॅन्थिन डायरेक्टली स्टिम्युलेट द हार्ट. मिथाइलझॅन्थिन काय करतं तर डायरेक्ट हार्टला स्टिम्युलेट करतं. इट विल इन्क्रीज द फोर्स ऑफ मायोकार्डियल. इट विल इन्क्रीज द फोर्स ऑफ MI. मीन्स मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन केस मध्ये काय होतं तर हार्टचा फोर्स जो आहे पंप करण्याचा तो वाढतो. इट विल इन्क्रीजेस द हार्ट रेट बाय डायरेक्टली ऍक्शन अँड डिक्रीज द हार्ट रेट बाय द व्हॅगस स्टिम्युलेशन. जर व्हॅगस स्मूथ मसलला जर समजा स्टिम्युलेट केलं तर हार्ट रेट डिक्रीज होतो. पण जर डायरेक्ट हार्ट सेल वरती ऍक्शन दाखवली तर इट विल शो द हार्ट रेट गेट इन्क्रीज्ड. पण त्याचा इफेक्ट काय होतो तर व्हॅरिएबल आहे. काही पर्सन मध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतो, काही पर्सन मध्ये हार्ट रेट डिक्रीज होतो. इट इज अ व्हॅरिएबल इफेक्ट. म्हणजे जर कोणाचे हार्ट सेल जर जास्त स्ट्रॉंग असतील तर हार्ट रेट इन्क्रीज होणार आहे आणि जर कोणाचे व्हेगस स्मूथ मसल स्ट्रॉंग असतील तर त्यांचा हार्ट रेट डिक्रीज होणार आहे. दॅट इफेक्ट इज व्हॅरिएबल पर्सन टू पर्सन. थिओफायलिन डायलेट द सिस्टमॅटिक ब्लड व्हेसल. थिओफायलिन काय करतं तर जे आपल्या सिस्टेमिक ब्लड व्हेसल्स आहेत त्या डायलेट करतं. ओके, एव्हरीवन क्लिअर? मग ब्लड व्हेसल डायलेट केल्यामुळे काय होतं तर ब्लड प्रेशर डिक्रीज होतं. बट व्हासोमोटार सेंटर स्टिम्युलेशन कॉजेस द इन्क्रीज्ड ब्लड प्रेशर. अगेन दॅट इफेक्ट इज व्हॅरिएबल. म्हणजे जर सगळ्याच लोकांना कॉफी पिल्यानंतर आणि चहा पिल्यानंतर फ्रेश का नाही वाटत बिकॉज दॅट इफेक्ट इज व्हॅरिएबल. एव्हरीवन क्लिअर? सगळ्यांनीच नाही तर चहा पिला असता मग काही जणांना इफेक्ट होतो आणि काही जणांना इफेक्ट का नाही होत because that effect is on the vagus smooth muscle or systemic smooth muscle. Everyone clear? The effect of the caffeine and theophylline on the CNS. Next, the effect on the smooth muscle. ज्या बॉडीतल्या अदर स्मूथ मसल आहे त्याच्यावर काय इफेक्ट होतो? ऑल द स्मूथ मसल गेट रिलॅक्स्ड. सगळ्या स्मूथ मसल काय होतात तर रिलॅक्स होऊन जातात वन्स वी टेक द कॅफिन अँड झॅन्थिन. नेक्स्ट, किडनी. व्हॉट इज द इफेक्ट ऑन द किडनी? मिथाइलझॅन्थिन इज माइल्ड डायुरेटिक. म्हणजे इट विल बी माइल्ड डायुरेटिक, इनहिबिट द ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन ऑफ द सोडियम अँड द वॉटर. ऑल्सो व्हॉट इज द इफेक्ट ऑन द स्केलेटल मसल? मग कॉफी आणि चहाचा स्केलेटल मसलवर काय इफेक्ट होतो? द कॅफिन एनहान्सेस द कॉन्ट्रॅक्टाईल पॉवर ऑफ स्केलेटल मसल. म्हणजे जे फोर्स असतो, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, इट इज अ व्हेरी सिम्पल. आपल्याला पण माहितीये मोस्टली जे लोक चहा पितात तर त्यांना काय काय सायन्स दिसतात. क्लिअर? हे खूप इझी आहे. स्मूथ मसल वरती स्केलेटल मसलवर काय इफेक्ट होतो? वन्स वी विल टेक द टी और कॅफिन इट विल बी एनहान्सेस द कॉन्ट्रॅक्शन पॉवर ऑफ स्केलेटल मसल. ओके, देन व्हॉट इज द इफेक्ट ऑन द स्टमक? मिथाइलझॅन्थिन एनहान्सेस द सिक्रिशन ऑफ द ऍसिड. आणि म्हणून काही लोकांना चहा पिल्यानंतर काय होतं ऍसिडिटी होते. वाय दॅट ऍसिडिटी टेक्स प्लेस? ड्यू टू द झॅन्थिन और कॅफिन विल एनहान्सेस द ऍसिड सिक्रिशन. क्लिअर?
Then what is the metabolism? Effect on the metabolism? It will be increases the BMR level, plasma free fatty acid. But what is the effect of caffeine or xanthan will do? Increases the free fatty acid and release of endogenous catecholamine. म्हणजे पर्सनला जे कंटिन्युअस अलर्ट ठेवणारा कॅटेकोलामाइन आहे त्याचा रिलीज काय होतं? इन्क्रीज होतं. Then what is the effect on the mast cell or the inflammatory cell? Theophylline will decreases the release of histamine but increases the release of inflammatory cell. आपल्या बॉडीमध्ये जे इन्फ्लमेशन करणाऱ्या सेल आहेत तर त्याचा नंबर थिओफायलिन मुळे वाढू शकतो. ओके, बट इट विल डिक्रीजेस द हिस्टामाइन. एव्हरीवन क्लिअर? फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ मिथाइलझॅन्थिन एव्हरीवन अंडरस्टूड? लक्षात येते सगळ्यांना? खूप सिम्पल आहे. मोस्टली लोक चहा आणि कॉफी पितात. जर चहा आणि कॉफी पिल्यानंतर आपल्या सीएनएस वर काय इफेक्ट होतो आपल्याला माहितीये. आपल्या ऍसिडिटी इन्क्रीज होते, आपली फोर्स जे एखादी वस्तू उचलण्याची ताकद वाढते, आपला सीएनएस मोर अलर्ट होतो. Everyone clear? It is a common sign and symptoms we will study under the pharmacokinetic pharmacological property. Clear? Everyone clear? Then what is the interaction? आता या सगळ्या गोष्टीचा आपल्या बॉडी बरोबर काय इंटरॅक्शन होतं? ड्रग इंड्युस्ड थिओफायलिन मेटाबॉलिझम डिक्रीजेस द प्लाझ्मा लेवल ऑफ फिनिटॉइन, फिनोबार्बिटोन अँड द रिफॅम्पिसिन. आता इट इज अ व्हेरी कॉमन. आता आपण कॅफिन आणि थिओफायलिन हे सीएनएस स्टिम्युलंट आहे म्हणून शिकलो. मग हे एजंट जर सीएनएस डिप्रेसंट बरोबर दिले तर ह्याचा इफेक्ट होणार आहे का? नो, इट इज अ नील इफेक्ट. सो द पर्सन इज टेकन द फिनिटॉइन. जो पर्सन फिनिटॉइन घेतोय, अँटी इपिलेप्टिक ड्रग घेतोय फिनिटॉइन, इपिलेप्सी होतीये तर त्या इपिलेप्सीच्या पर्सननी काय करायचं? अवॉइड द टी अँड कॉफी और डिरेक्टली अवॉइड द xanthan derivative. The drug which will decreases the phenytoin metabolism and increase the plasma level is called as a erythromycin, ciprofloxacin, cimetidine or oral contraceptive. जर एखादा पर्सन ह्या ड्रग पैकी एखादा ड्रग घेत असेल तर त्यानं थिओफायलिनचा डोस काय करायचा आहे? कमी करायचा आहे. का करायचा आहे? तर थिओफायलिनचा मेटाबॉलिझम डिक्रीज होते आणि प्लाझ्मा लेवल वाढते. क्लिअर? थिओफायलिन विल एनहान्सेस द इफेक्ट ऑफ फ्रुसेमाइड. जे डायुरेटिक सारखं ड्रग आहे त्याचा इफेक्ट थिओफायलिन काय करते? इन्क्रीज करते. एव्हरीवन क्लिअर? एव्हरीवन क्लिअर? इट इज अ ड्रग इंटरॅक्शन. म्हणजे थिओफायलिन डेरिव्हेटिव्ह हे कुणासोबत घेतलं नाही पाहिजे आणि जरी घेतलं तरी त्याचा डोस काय केला पाहिजे? कॅल्क्युलेट केला पाहिजे. एव्हरीवन क्लिअर? ड्रग इंटरॅक्शन. देन व्हेअर इट इज अ यूज. त्याचा यूज कुठे? द थिओफायलिन और xanthan derivative is causes the bronchodilation and decreases the release of inflammatory mediator and so it will used in a treatment of bronchial asthma. ब्रॉन्कियल अस्थमाची जी सिच्युएशन आहे त्या केसमध्ये काय होतं तर हे एजंट यूज करतात. ऑल्सो इन केस ऑफ अपनिया इन अ प्री मॅच्युअर इन्फंट्स. जे प्री मॅच्युअर इन्फंट्स असतात मीन्स द इन्फंट्स विच विल बी बॉर्न ऍट द बिलो द 7 month, 7 महिन्याच्या पुढे किंवा अलीकडे थोडस जे बेबी बॉर्न होतात तर त्या बेबीची रेस्पिरेटरी सिस्टीम ही प्रॉपरली डेव्हलप झालेली नसते आणि ती रेस्पिरेटरी सिस्टीम ही डेव्हलप नाही झाली त्या केसमध्ये काय होतं? त्यांना त्यांचं रेस्पिरेशन मध्ये मध्ये स्टॉप होतं. क्लिअर? मग ते रेस्पिरेशन जे मध्ये मध्ये स्टॉप होतं तर ते रेस्पिरेशन स्टॉप होऊ नये म्हणून त्या बेबीला काय करतात? कंटिन्यू xanthan डेरिव्हेटिव्ह देतात. एव्हरीवन क्लिअर? एव्हरीवन क्लिअर? सगळ्यांना समजलंय? आज आपण कुठले 2 डेरिव्हेटिव्ह बघितले? एनीवन अमंग्स यू कोणते 2 क्लास बघितले आपण? मी सांगू का? हा सांगा. काय रोल नंबर आहे मॅडम तुमचा? 25. ओके, सांगा मॅडम. गुड. पल्लवी. ब्रॉन्कोडायलेटर्स मधला बीटा 2 सिम्पॅथोमायमेटिक. त्याचे एक्झाम्पल आहे साल्ब्युटामॉल, टर्ब्युटालिन. आणि सेकंड बघितला मिथाइलझॅन्थिन. त्याचे एक्झाम्पल आहे थिओफायलिन, अमिनो थिओफायलिन, हायड्रॉक्सी इथाइल थिओफायलिन. ओके, गुड मॅडम, गुड. एनीवन एल्स विल डिफाइन द अस्थमा? तुमच्यापैकी कुणी अस्थमा? व्हॉट इज मीन बाय अस्थमा? एनीवन? ओके, वन्स यू आर नॉट कम्स इनसाइड देन आय विल अनाउन्स युअर नेम. जर तुम्ही स्वतःहून नाही येते तर मला कोणाला तरी विचारावं लागेल. रोल नंबर 42 प्रतीक्षा माळी. रोल नंबर 42. मॅडम अनम्यूट युअर सेल्फ.
Pratiksha Mali is there? Roll number. Yes, ma'am. हाँ madam, what is mean by asthma? Asthma is a respiratory disease. What is happening in that? Signs काय त्याचे? The bronchi are dilated. Constrict the bronchi. हाँ, good. Okay, good. Okay, all of you means all of you are aware in the class. Madam, तुम्ही unmute करू शकता, no problem. Okay, then next lecture what we will do? We will study the next part, that is the sympathomimetics which are that anticholinergic agent. आतापर्यंत आपण 2 बिट्स बघितले, जे त्याच्या पुढचे नेक्स्ट मेकॅनिझम आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. Today I will share your Google Classroom code with all of you. Then what we will supposed to do, all of you start the mechanism of action. सगळ्यांनी काय करायचंय, मी पीपीटी अपलोड करते, ती पीपीटी शॉर्ट मध्ये रिवाइज करायची, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इन शॉर्ट मध्ये लिहून काढायचंय तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये. म्हणजे जेव्हा मी कधी तुम्हाला विचारेन तर त्यावेळी तुम्हाला ते शॉर्ट्स मध्ये रिवाइज झालं पाहिजे. सेकंड थिंग, ऑल ऑफ यू शुड प्रिपेअर द क्लासिफिकेशन. सगळ्यांनी क्लासिफिकेशन वाचून ठेवायचंय. फॉर टुमॉरो लेक्चर वी विल टेक द रिव्हिजन. उद्याच्या लेक्चरला एनी अमंग्स 2 स्टुडंट, तुमच्यापैकी कोणत्याही दोघांचं मी नाव सांगेन आणि त्या दोघांनी काय करायचंय, तुमचं क्लासिफिकेशन रिवाइज करायचंय. एव्हरीवन क्लिअर? कुणाला काही डाऊट आजच्या 2 पॉइंट मध्ये? थोडासा हा बिट डिफिकल्ट आहे. अस्थमा इज स्लाइटली कॉम्प्लिकेटेड डिसऑर्डर. इथून पुढचे डिसीज खूप इझी आहे. एव्हरीवन क्लिअर? आजचे 2 बिट लक्षात आले? ऑल ऑफ यू आर अवेअर व्हॉट इज अस्थमा? देन वी विल टेक द next among the next lecture we will take the revision. Okay, wait for 2 minutes. I will take the attendance. Okay, wait for 1 minute.